आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। अन्न व औषध प्रशासन विभागात परवान्याच्या नावाखाली मंत्रालयात सुरू असलेल्या कोडिंग लाचखोरीच्या प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे। या गंभीर प्रकारावर स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून हा प्रकार गलिच्छ असून माझ्यासारख्या माणसाच्या प्रतिमेला यामुळे डाग लागला अशा घटना घडल्या की मानसिक त्रास होतोच अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। औषध विक्रेत्यांच्या परवान्यामध्ये त्रुटी आढळल्यास एफडीएचे इन्स्पेक्टर दुकानदारांचा परवाना निलंबित करतात। या निलंबनाविरुद्ध मंत्र्यांकडे दाद मागण्याची तरतूद आहे। मात्र या प्रक्रियेत मंत्र्यांच्या दालनातच भ्रष्टाचार फोफावल्याचा आरोप झालाय। मंत्री झिरवाळचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे हे खुद्द मंत्र्यांच्या अनुपस्थितीत अपील ऐकत होते। परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी कोडिंगच्या भाषेत लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याचं स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालंय। एका खासगी वाहिनीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हे प्रकरण समोर आलं होतं। या प्रकरणानंतर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले, ज्या कुणी हे स्टिंग ऑपरेशन केलं त्यांनी शत्रू म्हणून केलं नाही, त्यांना कामात त्रास झाला असावा म्हणून त्यांनी हे सत्य बाहेर आणलंय। आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जे काही असेल ते सत्य लवकरच बाहेर येईल। अशा घटनांमुळे मानसिक त्रास होतो। दरम्यान या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय। लिपिक राजेंद्र ढेरिंगे विरोधात कठोर कारवाईचे आदेश झिरवाळ यांनी दिले। तसेच केवळ चौकशीच नव्हे तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून वस्तुनिष्ठ व सर्वकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।